जळगावात सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळ्याचा दर 82,900 रुपयांवर गेलाय. सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उपनगरीय लोकलच्या प्रवाशांची आज मेगा रखडपट्टी होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत आणि पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते कांदिवली दरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक आहे. माझं पसंतीचं सिडकोचं घर या योजनेसाठीची लॉटरी काढण्याचे आता सिडकोनं निश्चित केलंय. जवळपास 26,000 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. माझं पसंतीचं घर यासाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून तापमान वाढीचा इशारा देण्यात आला असला तरी येत्या काही दिवसात तापमानात बदल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. येत्या 4 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. त्यामुळे नागरिकांना उष्ण वाऱ्यांसोबतच उन्हाचा चटका देखील सहन करावा लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात 14 मेट्रो प्रकल्पाची कामं सुरू असून या प्रकल्पाचा खर्च जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेसाठी 17,500 सामान्य कोच, 200 वंदे भारत आणि 100 अमृत भारत गाड्यांच्या निर्मितीसारख्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी 2 महत्त्वाचे पूल, गोखले पूल आणि कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. या दोन्ही पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे. मुंबई शहरातील मध्यवर्ती भागात असलेला 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आखली आहे. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असलेल्या परळ दादर भागातल्या नागरिकांना आणखी वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. मुंबईतल्या हवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असताना जुनाट आणि नादुरुस्त इंजिन असलेली वाहनं विषारी धूर सोडत प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. गेल्या वर्षभरात 61,441 गाड्यांनी मुंबईची हवा बिघडवली आहे. विषारी धूर ओकणाऱ्या या वाहनांवरती कडक कारवाई करण्यात आली. मुंबईतल्या 11 शासकीय रुग्णालयांचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. रुग्णालयांमध्ये औषधोपचार आणि यंत्रसामग्री तसंच रुग्णालयातील वॉर्डच्या आधुनिकीकरणासाठी 132,47 लाख रुपये निधीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांना ये-जा करणं सहज शक्य व्हावं यासाठी सातारा मार्गावरील राजवाडी रेल्वे स्थानकापासून विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका विकसित करण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय. शहर आणि जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात हा मार्ग प्रस्तावित करण्यात आलाय. 20 वर्षांपूर्वी तोट्यात असणारी मुंबई महापालिका शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुदत ठेवींमध्ये मोठी वाढ झाली. शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्ताकाळात तब्बल पालिका फायद्यात येऊन मुदत ठेवी 92,000 कोटींवरती गेल्या होत्या. मात्र महायुती सरकारच्या कार्यकाळात ठेवी झपाट्यानं घटत आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी ठाणे मनपानं नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी माझ्या नजरेतून ठाणे या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सूचना मागवल्या जाणार आहेत. अर्थसंकल्प सादर होत असतानाच केंद्र सरकारसाठी एक चांगली बातमी, ती म्हणजे केंद्र सरकारनं जीएसटी कलेक्शनचं जानेवारी महिन्यातले आकडे प्रसिद्ध केले. जानेवारी महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या खजिन्यात 1.96 लाख रुपयांची भर पडली. पावसाळ्यापूर्व कामांचा भाग म्हणून यंदा देखील नालेसफाई करण्यात येणार असून त्याकरता पालिका प्रशासनानं निविदा मागवल्यात. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारं, मिठी नदी यांच्यातला गाळ काढण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या. या कामाचा खर्च 540 कोटी रुपये होणार आहे. महिलांसाठी पुणे महापालिकेनं सुरू केलेल्या 11 टी-बस मोबाईल टॉयलेटपैकी सध्या 3च बसेस वापरात आहेत. ही बंद पडलेली मोबाईल टॉयलेट सुरू करण्याचा विचार महापालिकेच्या घनकचरा विभागानं सुरू केलाय. या सेवेचा वापर करणाऱ्यांकडून 5 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. देशात कामाच्या तासांबाबत वाद सुरू असताना दुसरीकडे ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यूकेतील 200 कंपन्या 4 दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करणार आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार नाही. सलग 3 किंवा त्यापेक्षा जास्त महिन्यांपासून वीज बिल ऑनलाईन पद्धतीनं भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांसाठी महावितरणकडून जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेत प्रत्येक उपविभाग स्तरावरती 5 बक्षिसं दिली जाणार आहेत. एकूण 3 लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यात विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट वॉच अशी बक्षिसं मिळणार आहेत. अटक होणाऱ्या आरोपीला अटकेची कारणं लेखी द्यावी की तोंडी यावरती निर्णय घेण्यासाठी खास पूर्णपीठ स्थापन केलं जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी मार्गदर्शक तत्त्व तयार केली जातील. त्यानुसार पोलीस आणि स्थानिक न्यायालय कार्यवाही करतील. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती
SM मोडक यांच्या खंडपीठानं यावरती निर्णय घेण्यासाठी पूर्णपीठ स्थापन करण्याची सूचना केली आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार 2030 पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. लवकरात लवकर शोध घेऊन कुष्ठरोग रुग्णांना औषधोपचाराखाली आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष अभियान राबवलं जाणार आहे. 49 लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी मदत व्हावी याकरता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं सुरू केलेल्या अटल उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत कल चाचणीसाठी घेण्यात येणाऱ्या सायकोमेट्रिक चाचणीला 243 विद्यार्थ्यांनी आणि सराव चाचण्यांसाठी 2595 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. जीबीएस लागण झालेले रुग्ण आढळत असलेल्या भागात खासगी टँकरनं पाणी पुरवठा होतो. हे टँकर जिथून पाणी आणतात अशा 15 ठिकाणच्या पाण्यात कोलाई जीवाणू आढळलाय. महापालिकेनं आवाहन करून सुद्धा टँकर मालकांनी आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे हे घडल्याचं उघडकीस आलंय. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा रंगणार आहे. शाही विवाह सोहळ्यासाठी खास बेंगळुरूहून पोशाख मागवण्यात आलेत. मंदिर परिसराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कराड तालुक्याच्या सुर्लीमध्ये बैलगाडा शर्यतीला राज्यभरातील बैलगाड्यांचा थरार बघायला मिळाला. सुरशीनं झालेल्या बैलगाडा शर्यतीत वाटेगावचा बादल 1 लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरलाय. आमदार संग्राम जगताप यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जगताप यांची निवड करण्यात आली. जळगावच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली. बाजार समितीत 1500 क्विंटल तुरीची आवक झाली असून हरभरा आणि मका विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. जळगावातल्या धरण गावात रबी पिकांची स्थिती समाधानकारक दिसून आली. पिकावरती शेतकऱ्यांनी गंधकाची फवारणी केली. अळ्यांचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशक आणि पीकवर्धक औषधांची फवारणी शेतकऱ्यांनी केली आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू आहे. दरम्यान अमळनेरच्या शेतकऱ्यांकडील कापसाचा दर्जा खराब असल्याचं कारण देत सीसीआयनं खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जळगावातल्या वडगावमधील गडद नदीवरील बंधाऱ्याचा काही भाग पुरात वाहून गेला होता. त्यानंतर 4 वर्ष उलटून सुद्धा बंधाऱ्याची अद्याप दुरुस्ती झाली नाही. याचा परिसरातील बागायती शेतीवरती मोठा परिणाम होतोय. त्यामुळे बंधाऱ्याचं काम तत्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वाळकेश्वर इथल्या ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या सभोवतालचा परिसर आणि तलाव स्वच्छता, संरक्षक भिंतीची दीपस्तंभाची दुरुस्ती आणि अन्य सुधारणा करण्याच्या कामासाठी नव्यानं कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला गती मिळणार आहे. शिवाय तलावातील गाळ काढण्यासाठी 1.5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हिंगोलीच्या वसमतमध्ये भगवान मार्कंडेय जयंतीनिमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शेकडो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला. अहमदनगरमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात गादी विभागाची अंतिम लढत होणार असली तरी दोघेही मल्ल पुणे जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे कोणता पुणेकर गादी विभागात विजेता होऊन महाराष्ट्र केसरी किताबावर सोनेरी मोहोर उमटवणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. चंद्रपूरच्या ताडोबामध्ये जास्तीचं शुल्क आकारून पर्यटकांची फसवणूक करण्यात आली. क्रुझर बुकिंगसाठी 500 रुपयांऐवजी 1000 रुपये घेण्यात आले. या प्रकरणी ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपसंचालकांना दिलेत. धुळे एमआयडीसीमधील एका तेल कारखान्यात स्फोट झाला. या घटनेनंतर धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संपूर्ण घटनेची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन रावल यांनी दिलं.